पूर्ण झालेली आहे. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू द चॅनल. आणि आज आहे गोकुलाष्टमी म्हणजेच दही अंडी. कुठे जायचं आज आपल्याला? देवळाजवळ हंडी बघायला. तर चला गाईज जाऊया देवलाजवळ हंडी बघायला. आणि प्रिशाने नवीन कपडे नाही घातले तर आपण तिला नाही नेणार आहे. तर तू जा पटकन आणि ड्रेस घालून ये, तरच आम्ही तुला घेऊन जाणार आहे. मोक्ष कडके कुठे चाललास? कुठे जाईल कुठे चालला? कुठे जाईल काय रे? पोरीला आमचा त्रास देतो, नुसता भिजवतो यो पोऱ्या छत्रीची. तिचा त्रास देतो ना मामा नुसता. यार एवढे पावसांची चालले आम्ही हंड्या बघायला. अवतार झाले ना आमची. मंदिरात आपण बडी यांची थोडीशी गर्दी आहे कारण ते हंडी सजवत आहेत. इथून थोडीशी दिसते आपल्याला एक साईडनी. ही बघा, आता नीट दिसेल आपल्याला की इथे त्यांनी 2 हंड्या रेडी केल्यात. इकडे ही एक हंडी आपण बघतोय आणि दुसरी ही हंडी. चला तर जाऊयात बाहेर. कुठे आलोय प्रिशा आपण? फायनली गाईज हंडी चढवली वरती. एवढा पाऊस पडतोय गाईज, तरी पण लोकांमध्ये उत्साह आहे केवढा हंडी बघायसाठी की सगळे छत्री घेऊन उभे आहेत इथे. आणि इथे आपला जेवण शिजतोय. मेहनत घेतात लोक जेवणासाठी पण इथे. हे आमची 2 चिंकर पिंकर. ए यार नाही बाबा. ए पण एक सस्पेन्स आहे. 2 हंड्या का टांगवल्या? हे बघा हंडी 2 नीट बघा. 2 हंड्या. बारकीवरांची कामची. तुमची गँग कुठे आहे? तुमची गँग सगळी कामाला गेले. आलात का? सुरुवात झाली गाईस वरती जायची. एवढी बारीक बारीक पोरं येते आणि कसला उत्साह आहे यांचा. सुरुवात लगेच दुसरी थर लावायची गाईस. दुसरी टीम आली आमची.
चांगलं करताय. हो थोडीशी दोरी. अरे गोल फिरताय ते. जोश जोश. पेशन्स है पेशन्स. झाला काही हंडी तर बघून आलो. या बा लड्डूला चालतायत. एक लड्डूला चालतात आमची लोक. चला हंडी फोडायला पटकन. चला चला. यो आमचा छोटा पॅकेट. छोटा पॅकेट नाही असं बोलायचा. मग काय बोलायचं तुला? खराच्या पटची हंडी. चला चला चला. या इकडे पिलू. या साईडला इकडे. थांब थांब. भेटला का? आमच्या पोरांची छोटीशी अंडी टांगवलेली पोरांनी. लेस बीस लावलात बाई. आजची स्पेशालिटी आमच्या इकडची मंदिरात बनवलेला वरण भात आणि ही भाजी असते आणि टेस्ट तर एकच नंबर असते. मला जाम आवडते आजचं जेवण. चला तर जेवूयात. जेवण खरंच मस्त आहे. खूप जास्त मस्त आहे. एक नंबर. गाईज दाखवते तुम्हाला काहीतरी मस्त मस्त गोष्ट जी की स्पेशली गोकुलाष्टमीसाठी बनवली जाते. आणि ही आहे आमच्या मामाकडनं आलेली भेट जी की गोकुलाष्टमीला दरवर्षी येते. कारण की त्यांच्या इकडे ती अशी प्रथा आहे की गोकुलाष्टमीला पोरीच्या घरी हे लाडू घेऊन जातात. तर आमच्या घरी दरवर्षी येतात. आईकडनं 2 मामीसांच्याकडनं हे लाडू येतात. याला पिठी लाडू असं बोलतात आणि खायला एकदम यम्मी टेस्टी लागतो. या खायला. सो गाईज कसा वाटला आजचा आमचा ब्लॉग. आपण गेलो होतो मंदिराजवळ हंडी बघायला आणि बघितलं आपण कशी हंडी फोडली सगळ्यांनी. तर आजचा आपला ब्लॉग करूयात इथेच एंड. भेटूयात परत अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.